आज का मेडिटेशन कैसा था? आप बोल सकते हैं कोई? सबको अनम्यूट दिया है। यस। खूप यस। छान था. यस बहुत संतोष सर, बढ़िया. मेडिटेशन आप बात कर सकते हैं। और आज का दिन हमारा बहुत अच्छा जाने वाला है। यस। तो आज यस उमरानी खूप मैम का बढ़िया. हमने बर्थडे स्टार्ट किया है। यस। यस सर, बहुत बढ़िया मेडिटेशन हुआ है. यस यस. सर, बोल सकते हो। यस. मेडिटेशन खूप सुंदर झालं सर. एकदम पूर्ण बॉडी रिलॅक्स झाल्यासारखी वाटत आहे. नव चैतन्य शरीरामध्ये भरलं असं जाणवत आहे. आणि मॅडमचा वाढदिवस, हा दुग्ध शर्करा योग, वर्कआउट खूप सुंदर झाला. आणि मॅम तुम्ही आपण अशाच निरोगी राहाव्या हीच ईश्वरची प्रार्थना आमच्या. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मी यस। फोन केला होता शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला काल. आपण कामात असाल. सरांकडे पाठवल्या आहेत हा. सरांनी दिलाय रिप्लाय, देवडा सरांनी. यस सर, यस। यस येस. देवड़ सर। आपल्या शुभेच्छा मिळाल्या. यस। येस. चलो देवड़ सर, आज का मेडिटेशन वर्कआउट एंड बर्थडे कैसा हुआ है? आजचं वर्कआउट वर्कआउट तर छान झालेलं आहे. पण मेडिटेशन सुद्धा छान होतं. आपण मंत्रमुग्ध झालो त्याच्यामध्ये. आणि खरंच रिलॅक्स झाला. आजचा जो दिवस आहे खूपच चांगला जाणार आहे. मेडिटेशन जो आपण ऐकलेला आहे, आपण परिस्थिती आणि आपलं मन याच्यावर होत सर. परिस्थिती जर वेगळी असेल किंवा सारखी असेल तर सर्वच मन सुद्धा सारखं नसणार नाही. त्यामुळं जशी परिस्थिती आहे तसं आपलं मन आपल्या माइंडनुसार हे होत असतं. तर खूप छान मेडिटेशन होतं. आणि त्यामध्येच महाराणी मॅमचा सुद्धा बर्थडे आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. दोन्ही योग या ठिकाणी आलेले आहे. आणि हे सर्व हे फक्त आपल्या क्लब मध्येच होतं. त्यामुळं आपला जो क्लब आहे हा नंबर एक आहे आणि नंबर एकच राहणार आहे. त्यानिमित्त आपण सर्वांनी महाराणी मॅमला शुभेच्छा दिल्या. मी पण दिल्या. सर्वांचे सुद्धा आभार. व्हॉट्सअपवर सुद्धा सर्वांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा प्राप्त झाल्या. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आपल्या शुभेच्छाचा खरंच आम्हाला या जीवन जगत असताना खूप खूप फायदा होईल. आणि तुमच्या अशाच शुभेच्छा आमच्या पाठीशी राहो. आणि आम्ही असंच चांगलं कार्य करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हेरी गुड। धन्यवाद. यस 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 मंदा मॅम, आजचं मेडिटेशन सर्व गोष्टी आपल्याला आज कसं वाटल्या? हो, आजचं मेडिटेशन खूप चांगलं होतं सर. आपण ज्यावेळी एकाच वेळेस आपण एका वेळीच असे अनेक कामं जर केले तर ते व्यवस्थित होत नाही. ज्यावेळेस जे काम करायचं आहे ते एकच काम लक्षपूर्वक आणि पूर्ण चांगलं केलं पाहिजे. म्हणजे हे आपण वेळोवेळी जे काय करतो ते केलं पाहिजे. व्हेरी गुड, बहुत बढ़िया। यस मधुमालती मॅम। आजच्या वर्कआउट चव्हाण सरांचा खूप छान होता. चव्हाण सरांचा वर्कआउट म्हणजे एनर्जिकल वर्कआउट असतो. आणि चव्हाण सरांचा वर्कआउट आहे हे मला समजल्याबरोबर मी आज उठून जॉईन झाले. कारण सरांचा करावं तेवढं कौतुक खूप करावं. सर लहान वयात खूप छान व्यायाम वगैरे घेतात. त्यामुळे सरांचा वर्कआउट म्हणजे स्फूर्तीदायक वर्कआउट आहे. आणि उमा राणी मॅडमचा वाढदिवस सकाळी मी 5 वाजता पाहिला व्हॉट्सअपला. तेव्हा म्हणलं आता जॉईन झालंच पाहिजे, कारण मॅडमला पण शुभेच्छा द्यायच्याच आहेत. म्हणून मग मी पटकन उठले आणि जॉईन झाले. मॅडमला पण खूप खूप शुभेच्छा. हजारो वर्ष जगो आणि सर्वांचं आयुष्य चांगलं करो याच अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवून त्यांना शुभेच्छा देते. आणि आजचं मेडिटेशन तर खूप छान होतं. अडचणी तर आहेतच, अडचणी तर येणारच आहेत, ते असतातच. पण आपलं माइंड सेटअप असणं आवश्यक आहे, हे त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळालं. थँक्यू सर. यस यस, बहुत बढ़िया। चलो, महादी मैम कल जाएंगे हम। यस महादी मैम। यस। गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजची सुरुवातच खूप सुंदर झाली. कारण संतोषांचा वर्कआउट खूप सुंदर आणि ऊर्जावान होता. आणि त्यामध्ये
वर्कआउटचं प्रमाण घेतलं आणि त्याबद्दल संतोष सरांचा वर्कआउट झालेला आहे. आणि त्यासोबतच आज महाराजांचा वाढदिवस, दुग्ध शर्करा योग खूप सुंदर वाढदिवस आपल्या क्लबच्या वतीने साजरा केला. आणि खूप साऱ्या त्यांना त्या परिवाराकडून सर्वप्रथमतः न्यूट्रिशन परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅमच्या खूप सुंदर कार्य करतात आपण साऱ्या शुभेच्छा. आजचं जे मेडिटेशन होतं हे मेडिटेशन खूप सुंदर होतं, कारण meditation खूप काही शिकण्यासारखं होतं. परिस्थिती जर परफेक्ट असेल तर मी खूप राहू शकतो, परिस्थिती जर परफेक्ट नसेल तर मी खूप राहू शकत नाही. अशा प्रकारे आपण मन तोपर्यंत परिस्थिती कशी असो, कारण परिस्थिती जी आहे ही सांगून येत नाही. तर परिस्थिती जी आहे ही परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायची आणि प्रत्येक वेळेस खुश राहायचं हे आजच्या मेडिटेशन मधून शिकले. खूप सुंदर. थँक्यू सर. थँक्यू. माइक बंद करा. यस, चलो आज के जो बर्थडे गर्ल है उनसे बात करेंगे. देखो आपको क्या लगा है हमारे योजना मैम की बहुत तो ये इस समय आती है. किसका बर्थडे रहा है ना, बर्थडे बॉय बर्थडे गर्ल बोलते, तो उनके भाषा में ये बर्थडे गर्ल उमरानी मैम क्या बोलते देखेंगे. और ये न्यूट्रिशन लेने के बाद हम बॉय गर्ल ही दिखते हैं. पीछे आते हैं 10-10 साल, 15-15 साल, 20-20 साल. देखो कि सबके चेहरे के ऊपर कितना तेज दिख रहा है. तो ये न्यूट्रिशन लेने के बाद ही होता है, ये अमृत जूस लेने के बाद ही होता है, और ये कम्युनिटी को जुड़ने के बाद ही होता है. हम सुबह ब्रह्म मुहूर्त के ऊपर उठने के बाद ही होता है. हम सकारात्मक सोचने के बाद ही होता है. और ये सब मिलता है हमारे अमृतालय फिटनेस क्लब में. तो आओ और हमारे साथ लगे रहो. हमारा हमारे ये जो कम्युनिटी का आप हिस्सा बनो और देश की सेवा करो. खुद का आरोग्य रखो. यस, यस उमरनी मैम. येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यात महत्वाचं संतोष सरांचा नंबर 1 वर्कआउट असतो. त्यांचं पाहून आपण त्यांनी जर 5-6 स्टेप केले तर आपण 2-3 तर कम्प्लीट करतो, कारण त्यांचा हेवी वर्कआउट असतो. तर आपण करण्याचा प्रयत्न करतो. मॅम म्हणल्यासारखं स्फूर्ती येते सरांचं वर्कआउट असल्यावर. सरांचं पण अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्यांनी मिळून जे आजचा एवढा वेळ दिलात, कारण आपला क्लब 7ला संपवतो पण आज खूप वेळ गेला. तर टाइमचं पण बंधन असतं तरी पण तुम्ही थांबलात. हे फक्त आपल्या क्लब मध्ये होतं. त्याच्यामुळे मी तुमच्याकडून म्हणजे आभारी आहे की तुम्ही मला वेळ दिला तेवढा, आणि माझा आनंद अजून द्विगुणित केला आहे. त्याच्याबद्दल थँक्यू. आणि आजचं मेडिटेशन तर खूप छान होतं सर, कारण आपण कसं जगतो कसं राहतो हे याच्यावर अवलंबून आहे. आपण परिस्थिती कशी आहे आणि कुठून आहे काय बोलतो त्याच्यावरच आपण ठरवत असतो. स्वतःच आपलं काय आहे हे पाहतच नाही. तर इथं आपण माइंड सेट झाला पाहिजे की परफेक्ट आपण राहिलं पाहिजे. पुढचे काय म्हणतील काय करतील ह्याचं काहीच नाही, कारण सगळ्यात महत्वाचं की ते मेडिटेशन मधून एक शिकतो की पुढे म्हणजे परिस्थिती कशी आहे, तर न डगमगता आपण जे ठाम निश्चय केला आहे त्याला धरून जर चाललं तरच आपण परफेक्ट राहू शकतो सर. मन हे आपलं परफेक्ट राहिलं पाहिजे. आपले विचार काय आहेत ते आपण धरून जर म्हणजे जीवन जगत असेल तरच छान राहतो. परिस्थितीनुसार म्हणजे बाहेरची परिस्थिती आहे त्याच्यानुसार सगळे बोलत असतात सगळ्यांना, पण आपण जे काय करत आहोत किंवा आपलं मन काय आहे आपण कसे आहोत हे आपल्या माइंडसेट जर आपला छान असेल आणि परफेक्ट असेल तरच छान वागतो. म्हणजे आजचं हे खूप छान होते की परफेक्ट राहा, परफेक्ट बना. आणि हे सर केव्हा होतं, आपण मन लावून जर सगळं केलं आणि ईश्वराला मानून जर आपण सगळं केलं तरच परफेक्ट राहतो. आणि ईश्वराशिवाय काहीच नाही. मी तर सर सगळं ईश्वरावर सोडून करत असते सगळं, कारण आपण फक्त मन आणि आत्मा आणि परमात्मा, आपण दुसरं कुणालाच पाहिजे नाही. आपण जे काही करतो तेव्हा आपण वरून परमात्मा पाहत आहे, कोणी पाहू न पाहू. ह्याला जर पाहून आपण जर सगळं केलं तर सर नंबर 1 होतं. आणि माझी तर भक्ती देवावर आहे, ईश्वरावर. मी जे काही कार्य करते ते मी भगवंत पाहतो आणि माझ्यासोबत 24 तास आहे. मी जिवंत आहे, माझा हात चालू आहे तेव्हा देव आहे माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला. मी हे असं करत असते म्हणून मी आज छान आहे सर. आणि जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला वाटते की कसं, पण मी चुकत नाही कारण ईश्वर सोबत आहे म्हणून मी सरळ छान वागत असते सर. त्याच्यामुळे माझं खूप छान होतं आणि छान होणार आहे. फक्त विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि देवाला म्हणजे तिथं परफेक्ट राहण्यासाठी परफेक्ट बना, मला हे सांगायचं आहे सर.
कारण आपण जेव्हा मंदिरात जातो, कुठं जातो, तेव्हा मान खाली घालत नाही, सरळ बघतो. तर सरळ बघण्याची किंवा मान उंच करण्याची क्षमता ठेवा. केव्हा करतो की न चुकता करत असेल तर. तसंच आहे सर माझं, मी काहीच चुकत नाही. चुकून जरी काही झालं तरी मी लगेच सॉरी बोलते. माझा हे एक गुण आहे आणि मी परफेक्ट राहते सर. कारण मला क्षमता म्हणजे विद्यार्थी बनूनच राहण्याची सवय आहे. मी सगळ्यांना मोठं समजते, मी लहान आहे असं करून चालत असते पुढं, म्हणून हे छान होत असतं. आणि मला एक सांगायचं आहे सर, की काल मला सगळ्यांचे फोन आले. मी सगळ्यांना एक सॉरी म्हणते, कारण माझी काल तब्येत छान नव्हती. मी दिवसभर झोपूनच होते. तर मग मी सगळ्यांना काय सांगायचं की मी झोपून आहे, माझी तब्येत ठीक नाही, असं मला सांगा वाटत नव्हतं. म्हणून मी काल एकही जणांचा कॉल रिसीव्ह केला नाही सर. माझी मॅमचे आले, तुमचे आले, चव्हाण सरचा आले, आपल्या क्लबचे सगळ्यांचे फोन आले, माझ्या पाहुण्यांचे. मी एकाचाही फोन घेतला नाही, की कारण मला सांगा वाटत नव्हतं की माझी तब्येत ठीक नाही. आणि सगळेजण काय करतात सर की ते म्हणजे समजून घेत नाहीत की काहीतरी असेल. तुम्ही एवढे कोच आहात, एवढं न्यूट्रिशन घेतात, तुम्ही बिमार कसे पडतात. मग हे सगळ्यांचं निगेटिव्ह ऐकण्यापेक्षा मी एक निश्चय केला की आपण आज फोनच घ्यायचे नाही, त्या सगळ्यांना रिप्लाय द्यायचा की माझी तब्येत ठीक नव्हती. कारण आपण निगेटिव्ह होतो सर त्यांच्यामुळं. सगळे मला तेच प्रश्न केले असते की माझं समजून घेणार कोणीच नव्हतं की खरंच मॅमची तब्येत ठीक असणं सर, काही लगेच फोन घेतात असं नाही. पॉझिटिव्ह घेणार कोणीच नाही सर. सगळे म्हणत होते की जर मी फोन घेतला असता आणि माझी तब्येत ठीक नाही तर सगळे बोलले असते तुम्ही एवढं सगळं करता, क्लब चालवता, एक कोच आहेत, असं कसं होतंय. त्याच्यामुळं मी कुणाचाच घेतला नाही. सगळ्यांचे फोन आले, मी सगळ्यांची क्षमा मागते सर. मी कुणा म्हणजे रिसिव्ह केला नाही फोन. परत एकदा सॉरी सगळ्यांसाठी. थँक्यू सर. तुमच्या या बर्थडे निमित्त काय संकल्प या वर्षीचा केलाय? येस सर. सर सगळ्यात महत्वाचं, मी अगोदरपासून सेवाभावी वृत्तीनं काम करते. पण मला इथे एक आनंद होतो सर की मी, सगळे तर काहीतरी करत असतात काहीतरी भेटते म्हणून, पण मला काही भेटेल ह्या उद्देशाने मी काही करतच नाही. मला फक्त एवढंच करायचं आहे की सगळ्यांचं आयुष्य छान करायचं आहे. माझं जसं आयुष्य छान झालं तसं छान करायचं आहे. मला सगळे सर म्हणतात, मी कुठल्याही जरी कार्यक्रमाला गेलं सगळे एन्जॉय करते, फोटो काढते, हसी मजा करते, पण मी तिथं सांगत असते सर. कालच परवालाच एक कार्यक्रम झाला, तिथं सगळे म्हणत होते की तू तुझं सुरू करते. मी म्हणलं तुम्ही ऐका ना ऐका, पण मला हे सांगायचं आहे की मी ह्या म्हणजे कम्युनिटीला जॉईन आहे म्हणून मी आज छान आहे. मी हे सांगण्याचा प्रयत्न करते सर. आणि एवढंच आहे की मला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा म्हणजे प्रयत्न करत असते कुण्याही मार्फत. मी जर दोन शब्द कुणाला बोलले तर त्यांना छान वाटेल, मी जर कुणाला न्यूट्रिशन दिलं तर त्यांची तब्येत छान होईल. म्हणजे मी पूर्ण वेळ दुसऱ्याला देण्यासाठीच हे करत असते सर, आणि तसाच प्रयत्न करणार आहे. काल खूप जणांचे फोन आले, सगळं झालं, पण मला एक क्षमा वाटते की मी बोलू शकले नाही. पण आज सगळ्यांना हे करणार आणि एकच सांगत आहे की स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःचं आयुष्य छान ठेवा आणि एकदम नंबर वन राहा आणि फिट राहा सर. येस येस, म्हणजे सेवाभावी वृत्तीनं काम करायचा त्यांनी निश्चय केलाय. खूप छान आणि खूप अभिनंदन. चला, जास्त काही वेळ नाही झाला, आपण 7:15 ठेवलं होतं, फक्त 10-15 मिनिटं जास्त वेळ झालाय. शेवटचं 2 मिनिटं आपल्या स्वतःसाठी द्यायचे. 10 दीर्घ श्वास घ्यायचेत आणि 10 दीर्घ श्वास हळूहळू सोडायचेत. सगळ्यांनी डोळे बंद करून त्याचा फायदा किती होणार आहे पहा. आणि हे दीर्घ श्वास घेत घेत आजचे जे काही बर्थडे, आजचा जो बर्थडे आहे उमराणी मॅमचा, तर त्यांना ब्लेसिंग द्यायचे. चलो, उनको एक शक्ति देना है. यस, तो स्टार्ट करो सब जनो, और जिनके वीडियो बंद है वो वीडियो ऑन करके करना है. यस. 10 दीर्घ श्वास घ्यायचे आणि जेवढा वेळ तुम्ही थांबू शकता, रुकू शकता, रुकवायचे आणि हळूहळू सोडायचे. आणि उमराणी मॅम को ब्लेसिंग देना है. यस. तो अभी स्टार्ट करो. स्टार्ट. एक फर्स्ट.
उघडा, हाताचं घर्षण करा आणि चेहऱ्यावरून फिरून या. खूप छान, खूप सुंदर. उमा रानी मैम को सबने ब्लेसिंग दी है और आज दिन भर ब्लेसिंग ही मिलने वाले हैं. बहुत बहुत अभिनंदन. यस, इससे आप स्ट्रांग हो जाएंगे. व्हेरी गुड. परत एक वेळेस खूप खूप शुभेच्छा.